हा आवाज आता राज्यातल्या घराघरात घुमणार नाही, कारण महाराष्ट्राचा लाडका भाऊजी आता होम मिनिस्टर मधून एक्झिट घेतोय. कदाचित ही बातमी ऐकून समस्त वहिन्यांना धक्का बसेल, पण हे खरंय. नुकताच शिवसेनेत प्रवेश केलेल्या आदेश भाऊजीला आता संधी मिळणार आहे निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची. ज्या गिरणगावात आदेशचं बालपण गेलं त्या गिरणगावातूनच त्याला उमेदवारी मिळणार आहे, आणि हेच ठरलंय त्याच्या एक्झिटचं कारण जर उमेदवारी जाहीर झाली तर आचारसंहितेच्या बडग्याखाली बक्षिसं वाटण्यावरून त्याची इलेक्शन मधून गच्छंती होऊ शकते, आणि तेच आदेशला नकोय. त्यामुळेच होम मिनिस्टरसह नव्यानं सुरू झालेल्या हफ्ता बंद या कार्यक्रमालाही त्याला बाय बाय करावं लागणार आहे. सगळ्यात आधी मी महाराष्ट्रातल्या घराघरांचा आभारी आहे की त्यांनी मला स्वीकारलं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ही बातमी ऐकताना खूप असं काळजाला घरं पडतात, कारण ज्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलो, ज्या कार्यक्रमासाठी नेहमी प्रवास करत राहिलो, मला असं वाटतं की माझ्यामुळे या महत्वाच्या एका वेगळ्या टप्प्यावरती मी वेगळ्या प्रवासाला निघालेला असताना माझ्यामुळे दुसऱ्या कोणाचंही नुकसान होऊ नये असं मला नेहमी वाटतं. पण आता प्रश्न उरतो की या दोन कार्यक्रमांचं अँकरिंग करणार कोण. एका अँकरचं नाव फिक्स झालंय. महाराष्ट्राचा नवा भाऊजी असणार आहे जितेंद्र जोशी. पण हफ्ता कोण बंद करणार यावर अजूनही निर्णय झालेला नाहीये. असो, होम मिनिस्टरच्या निमित्तानं अगदी स्वयंपाकघरात पोहोचलेला आदेश राजकारणाच्या माध्यमातून निदान दारी तरी पोहोचावा हीच अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, स्टार माझा. आज कामवाली बाई पण नाही आली.